हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी। काय म्हणताय मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, चांगलं चालू आहे का नाही? बोर्डची एक्झामची तयारी कशी चालू आहे? मस्त चालू आहे ना? बोर्डची एक्झाम जवळ आली आहे बरं का? एक एक दिवस कमी होत जातोय। काउंटडाऊन आतापासूनच चालू राहू द्या, नाहीतर टाइमवरती कळल तुम्हाला की यार उद्या तर बोर्डचा पेपर आहे आणि माझी ती काही तयारीच नाही झाली। त्याच्यामुळे आपण सतत आपल्या लेक्चर मधून तुम्हाला आठवण करून देत असतो। अभ्यास करायला अजून स्टार्ट केला नसेल तर आत्ताच अभ्यास करायला स्टार्ट करा, कारण जेवढा टाइम तुम्हाला आता भेटतोय तेवढा टाइम तुम्हाला नंतर नाही भेटणार। जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या स्कूलमध्ये जे प्री बोर्ड एक्झाम्स असतील किंवा ओरल्स असतील त्याच्यामध्ये पूर्ण टाइम निघून जाईल। मग त्याच्यामुळे आतापासूनच प्रिपरेशन करायला चालू करा। तुम्हाला काय 1 2 3 सब्जेक्ट नाही करायचे। 1 2 3 सब्जेक्ट असते तर ठीक होतं, पण तुम्हाला भरपूर सब्जेक्ट करायचे आहेत। फक्त सायन्स त्यातला फक्त एक बोट, आपले 10 बोट आहे ना, तसं एक बोट आहे फक्त सायन्स। त्याच्यामध्ये पण सायन्सचं पार्ट 2 जे आपण आता स्टार्ट केलेलं आहे ते म्हणजे तुमचं ते अर्धच बोट आहे, बरोबर की नाही? म्हणजे याच्या भरोशावर नाही बसायचं आहे, फक्त तुमचा साइड बाय साइड दुसऱ्या सब्जेक्टचा सुद्धा अभ्यास चालू ठेवायचा आहे। फक्त आपल्याला दिवसातून 1 तास द्यायचा आहे, कशाला? लेक्चरला आणि अभ्यासाला। बाकी मग लेक्चर मधून तुमचं सगळं कंप्लीट करायची जबाबदारी तर माझी आहेच, बरोबर की नाही? तुम्हाला फक्त काय करायचं आहे? तुम्हाला फक्त तुमचा अभ्यास सेल्फ स्टडी करायचा आहे। सेल्फ स्टडीची सवय आतापासूनच लावा मित्रांनो। दुसऱ्यांच्या भरोशावर कमी बसा थोडंसं। हा मला नोट्स देईल, तो मला नोट्स देईल, किंवा मी याच्या नोट्स घेईल, त्याच्या नोट्स घेईल। स्वतः नोट्स काढायची तयारी ठेवा। स्वतः नोट्स काढायला शिका, आतापासून चालू करा। कारण होणार काय आहे, तुम्ही जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जाशाल नंतर 10 झाल्यानंतर, तेव्हा तुम्हाला तिथे अडचण येईल। स्टार्टिंगचे 6-7 महिने तुम्हाला ते समजण्यातच चालल्या जातील की बाबा आपण आधी थेरी एक्झामचा अभ्यास करायचो, इथं तर वेगळंच आहे, इथं तर नुसतं टिक करायचंय, सर्कल करायचंय, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं जर कधी पण असं लक्षात ठेवा, कधी पण बाकीचे जे आपल्या सोबतचे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्या कधी पण 10 स्टेप तुम्ही पुढे राहिले पाहिजे। काय पाहिजे? 10 स्टेप पुढे राहिले पाहिजे। आता 10 स्टेप म्हणजे असं नाही 1 2 3, 10 स्टेप म्हणजे अभ्यासात तुम्ही पुढे राहिले पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर मग ते अभ्यासात तुम्हाला 10 स्टेप पुढे नेण्याचं काम कोण करणार आहे? मी करणार आहे। कारण आपण बघता तुम्ही आपले लेक्चर सगळे, आपण तुम्हाला काय करतो, मस्त एक टूर करून आणतो। कशाचा? 11th-12th म्हणजे बायोलॉजी शिकवता शिकवता आपण काय करतो, तुम्हाला 11th मध्ये काय शिकायचंय, 12th मध्ये काय शिकायचंय, बरोबर की नाही? त्याची सुद्धा आयडिया देतो। म्हणजे तुमचा इंटरेस्ट वाढला पाहिजे कशामध्ये? सायन्स मध्ये। तर चला आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया। लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। सगळ्यात पहिला चॅप्टर आपला जो होता हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, तो कंप्लीट आपण केलेला आहे। होप सो तुम्ही त्याचे सगळे लेक्चर कंप्लीट केले असतील, बघितले असतील। नसेल बघितले तर हा लेक्चर थोडासा थांबवा आणि आधी ते लेक्चर करा, कारण की मान्य आहे थोडेसे मोठे लेक्चर आहे, टाइम घेणारे लेक्चर आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला बोर नाही होणार मित्रांनो, बरोबर आहे की नाही? आपण एकदम एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते शिकवलेलं आहे। आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये टाइम घेतला, परंतु डिटेलमध्ये कन्सेप्ट घेतलेत। नुसतं असं सांगायचं, बोर्डवर वाचायचं, रीड करायचं आणि सोडून द्यायचं असा विषय नाही। आपण त्याला एक्झाम्पल सोबत शिकलोय, डिटेलमध्ये शिकलोय। त्याच्यामुळे त्या लेक्चरला बघा तुम्ही, ज्यांनी बघितले नसेल त्यांनी, आणि ज्यांनी बघितलेले आहेत त्यांनी यार थोडंसं लाईक बिक करून येत जा व्हिडिओला। नुसते बघते यार तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। अरे तुमच्या भावाचं लेक्चर यार, थोडंसं लाईक करायचं, शेअर करायचं, क्लासमध्ये थोडंसं पाठवायचं जरा ग्रुपवरती। असं तर चॅटिंग ग्रुपवर भरपूर गोष्टी पाठवते तुम्ही, मग थोडंसं हे पण पाठवायचं, बरोबर नाही? दुनियादारी कशी कशी ग्रुप असते तुमचे, नाव ग्रुपचे, आहे की नाही? तर मित्रांनो, आता आपण तुमचा सेकंड चॅप्टर जो आहे सायन्स पार्ट 2 चा, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तो त्यातला पार्ट 1 स्टार्ट करतोय। तर सगळ्यांनी आपले सीट बेल्ट लावून घ्यायचे, कारण आपण आता आपलं विमान काय करणार आहे? टेक ऑफ करणार आहे। थोडीशी स्पीड जास्त राहील आपली, पण कन्सेप्ट मात्र क्लिअर होऊन जातील, बरोबर आहे की नाही? स्पीड याच्यासाठी जास्त सांगतोय कारण की कमी टाइम पिरियड मध्ये आपल्याला जास्त कव्हर करायचं असतं, बरोबर आहे की नाही? नाहीतर तुम्ही म्हणशाल सर 1.5 घंट्याचा लेक्चर बनवलं आणि शिकवलं एकच टॉपिक, पण त्या टॉपिकला तेवढं वेटेज आहे म्हणून ते शिकवावं लागतं मित्रांनो। तर आपण थोडंसं टाइमचं थोडंसं कन्सिडर करू टाइम पण, कारण तुमचा टाइम सुद्धा क्रुशियल आहे। लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1। सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस। सगळ्यात पहिले तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही आहात का नाही? आहात का नाही? आरशात समोर राहून
चेक करायचंय, त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये होणाऱ्या प्रोसेसेस काय ते बघायचंय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, तुमच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होतं, आता कारखान्यामध्ये गेलं किंवा बाईकमध्ये कसं एनर्जी प्रोडक्शन होतं ते तर माहिती तुम्हाला, तर तुमच्यामध्ये कसं होतं, सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी, त्याच्यानंतर मेन टॉपिक येतो तुमचा सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस, सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस, लाईफची प्रोसेस तुमची काय सेल डिव्हिजन मित्रांनो, ते आपल्याला बघायचं आहे. तर लगेच आपण आपल्या चॅप्टरला स्टार्ट करतोय. सगळ्यात पहिले सुरुवात करतोय आपण आपल्या मेन चॅप्टरच्या हेडलाईन पासून. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय सांगताय हे वाक्य तुम्हाला, की आपल्या बॉडीमध्ये ज्या ज्या प्रकारच्या मुवमेंट्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात किंवा ज्या ज्या गोष्टी आपण डेली लाईफ मध्ये परफॉर्म करत असतो, बरोबर आहे, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे काय तुमच्या लाईफ प्रोसेसेस आहे, बरोबर की नाही. आणि आता तुम्ही लिव्हिंग तर आहातच, कारण की तुमचे सगळे सेन्सेस जागृत आहेत, बरोबर की नाही. डोळे काम करतायत, ब्रेन काम करतोय, हार्ट काम करतोय, म्हणजे तुम्ही काय लिव्हिंग्स आहेत, बरोबर की नाही. तर चला आपण बघूया आता तुम्ही कशा प्रकारचे लिव्हिंग्स आहात आणि तुमच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन कशा प्रकारे होतं. सगळ्यात पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस मध्ये आपण बघतोय तुम्हाला ह्युमन बॉडी सिस्टीम मी दाखवलेली. काय ह्युमन बॉडी सिस्टीम, याच्यामध्ये नर्वस सिस्टीम काढली आहे, इम्युन सिस्टीम काढली आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम दाखवली आहे, कार्डियक सिस्टीम दाखवली आहे, रिस्पायरेटरी सिस्टीम दाखवली आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुद्धा दाखवली आहे आणि काय एक्सक्रिएटरी सिस्टीम सुद्धा दाखवली. आता हे दाखवण्यामागचा उद्देश काय होता, तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे का की तुम्ही ऍट अ टाइम भरपूर गोष्टी करू शकतात. तुम्हाला मान्य नसेल पण तुम्ही करू शकतात. तुम्हें पता नहीं है लेकिन तुम हो, बरोबर की नाही. तशा प्रकारचा डायलॉग मित्रांनो. जे पण तुम्ही डेली वर्क करत असतात त्या टायमाला विचार करा, मग ते कोणतंही असू द्या, जेवण करण्याचा असू द्या, नाही तर मग तुमचं टीव्ही बघण्याचा असू द्या किंवा आताचं लेक्चर बघायचं असू द्या. ऍट अ टाइम किती गोष्टी परफॉर्म करताय तुम्ही, तुमच्या डोळ्यांनी बघताय, कानाने ऐकताय, बरोबर नाही. ब्रेन ऍक्टिव्ह ठेवलाय तुम्ही लेक्चर बघायला, आणि ज्यांनी ब्रेन ऍक्टिव्ह ठेवला नसेल त्यांनी ऍक्टिव्ह करा आता, कारण लेक्चर चालू झालेलं आहे, शिकवणं चालू झालंय आपलं, बरोबर नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी काय होत आहे तुमच्या ऍट अ टाइम होत आहेत, बरोबर नाही. मग त्याच्यामध्ये कोणाला सू येते, कोणाला शी येते, बरोबर नाही, ते सुद्धा एक्सक्रिएटरी सिस्टीम चालू आहे तुमची. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ना, याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते तुमच्या, की या सगळ्या गोष्टींचा आहे ना एकमेकांशी कुठेतरी कोरिलेशन आहे. काय कोरिलेशन आहे, आणि त्याच्यामुळे ते काय करतायत, कोऑर्डिनेशन काम करतायत. कसं काम करतायत, कोऑर्डिनेशन. आता जेवढे पण काय म्हणतात त्याला, जेवढ्या पण सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये चालू असतात त्या सिस्टीम एकमेकांशी रिलेटेड असल्यामुळं त्या काय करतात. आता आज एखादी जर सिस्टीम म्हणली, असं होतं का की बाबा एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणली, यार आज मला यायला जमणार नाही, तेवढं माझं काम करतो का तू, करणार थोडंसं, करणार ऍडजस्ट करणार. कोणाला म्हणली, सर्क्युलेटरी सिस्टीमला. जमल का, नाही, कारण सर्क्युलेटरी सिस्टीमला ऑलरेडी तिचं 24 तासाचं काम दिलंय, नॉन स्टॉप ब्लड सर्क्युलेट करायचं. ब्लड सर्क्युलेट करणं थांबलं नाही पाहिजे, बरोबर नाही. मग आता त्या बिचारीला 24 तास काम करायचंय. एक्सक्रिएटरी सिस्टीमला पण दिवाळीची सुट्टी नाही भेटली, तुम्ही तर घेतल्या दिवाळीच्या सुट्ट्या, भाऊबीज करून आले, मामाच्या मुलीकडून राखी बांधून आले, बरोबर नाही. पण विषय असा आहे की आपल्या बॉडीमधल्या जेवढ्या सिस्टीम्स आहेत, लाईफ प्रोसेसेस आहेत, त्यांना सुट्टी नाहीये. मग आता एवढी जर कोणत्याही व्यक्तीला जर सुट्टी नाही दिली आपण, तुम्हाला तर फक्त बहाणे लागतात सुट्टी मार. सर आज अभ्यास नाही करायचा, सर उद्या अभ्यास नाही करायचा, सर आज लय बोर होतोय हो, सर आज वातावरणच बरोबर नाही, सर बाबा आले होते, सर मामा आले होते, सर असं, सर तसं, नुसते कारण रेडी असतात तुमच्याकडं. पण आपल्या बॉडीने जर असे कारण दिले आपल्याला, आपल्या ऑर्गन्सनं किंवा सिस्टीमनं, तर कसं होईल. मग त्याच्यासाठी काय, त्यांना कंटिन्यू एनर्जी पाहिजे असते. काय असतं, ते बिचारे एनर्जीचे भुकेले, त्यांना दुसरं तुमच्याकडून काही नको. त्यांचं फक्त म्हणणं आहे, भैया हमको सिर्फ खाने को दो, हमको सिर्फ एनर्जी दो, बस इसी में हम खुश है. आता तुम्हाला ती एनर्जी कशाच्या माध्यमातून द्यावं लागते, तुम्हाला ती एनर्जी तुमच्या खाण्याच्या माध्यमातून द्यावं लागते. दुसरं काय आहे तुमच्याकडे देण्यासारखं. हम तो भाई फकीर आदमी है, झोला निकले चल दिए, बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला तुमच्याकडून देण्यासारखं तुमच्याकडे काही नाही, सध्या तर काहीच नाही. मग तुम्ही कशातून देणार आहे त्यांना एनर्जी, तुम्ही देणार आहे खाण्यातून. कारण खायची एक गोष्ट अशी आहे की जी तुम्ही करू शकतात, बरोबर नाही सध्याला. सॉरी. आता मला एक सांगा, जर तुम्हाला खायला जमतंय, बरोबर नाही, खायला जमतंय आणि तुम्ही डेली खाताय, मग ते खाणं जातं कुठे, पोटामध्ये फक्त काय आपण वरून टाकतो आणि खालून काढतो, एवढंच आहे का पोटामध्ये. मग आतमध्ये काही होत नाही का त्या जेवणाचं, तर नाही. त्या फूडमध्ये तुमच्या
कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स ज्याला आपण म्हणतो, मायक्रो असतात काही विटॅमिन्स, मिनरल्स, बरोबर नाही. त्याच्यानंतर काही काय म्हणता येईल त्याला, दुसरे घटक असतात ते प्रेझेंट असतात. आता ते प्रेझेंट असते म्हणजे काय की ते प्रत्येक गोष्ट आपल्या बॉडीला युजफुल आहे. म्हणजे आपण कोणाच्या आपण आत्मनिर्भर आहे का? नाही, आपण कोणावर तरी डिपेंड आहेत. आता मोदीजींनी काढलं होतं बघा आत्मनिर्भर भारत, बरोबर नाही. पण आपण स्वतःच आत्मनिर्भर नाहीये, आतूनच आत्मनिर्भर नाहीये, तर बाहेरून काय आत्मनिर्भर होणार, बरोबर नाही. कोणावर ना कोणावर डिपेंड राहावंच लागतं या जगामध्ये. आता मी तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही माझ्यावरती नाही. तुम्हाला आहे म्हणा भरपूर ऑप्शन, पण जे आपले लॉयल स्टुडंट्स आहेत ते काय म्हणतील, सर आम्ही तुमच्यावर डिपेंड आहे. मग आता जे तुम्ही माझ्यावर डिपेंड आहे, मी तुमच्यावर डिपेंड आहे, तसंच आपली बॉडी सुद्धा कोणावर डिपेंड आहे, आपल्यावर डिपेंड आहे. जरी ती आपली असली तरी कोणावर डिपेंड आहे, आपल्यावर. कारण आपण अन्न खाल्लं तर त्यांना एनर्जी भेटणार, आणि एनर्जी भेटल्यानंतरच ते त्यांचं वर्क परफॉर्म करू शकणार, बरोबर नाही. आता या सगळ्या सिस्टीम तुम्हाला कळताय का? एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे तुमची सुशी सिस्टीम, बरोबर नाही. डायजेस्टिव्ह म्हणजे तुम्ही जे खाता ते आतमध्ये चक्कर मारतं, बरोबर नाही. रिस्पायरेटरी सिस्टीम म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस करता तुम्ही, बरोबर नाही. आता या सगळ्या ज्या सिस्टीम आहे ना, त्या सिस्टीमला लागती एकच गोष्ट, ती म्हणजे एनर्जी. कारण ते बिचाऱ्या एवढं दिवस रात्र 24 तास तुमच्या सेवेमध्ये कार्यरत आहे, बरोबर नाही. मग तुमचं काम काय? फक्त त्यांना एनर्जी द्यायचं, एनर्जी प्रोव्हाइड करायचं. आता दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी. काय म्हणले पहिले सेंटेन्स, की त्यांना कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी पाहिजे. फॉर दिस पर्पज कार्बोहायड्रेट्स, काय म्हणतोय मी, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि लिपिड्स. कोणते 3 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि लिपिड्स. आता कोणीही विचारायचं नाही सर कार्बोहायड्रेट्स काय आहे, फॅट्स काय आहे, बरोबर की नाही. ते काय आहेत? मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. काय? मायक्रोन्यूट्रिएंट्स. तुमच्या बॉडीला इसेन्शियल असणारे सबस्टन्सेस कोण आहेत? आलं लक्षात? सगळ्यांनी लगेच इथंच पाठ करून टाकायचंय. घरी जायचं पण ताण नाही ठेवायचा, तसे तुम्ही घरीच बसलेले, बरोबर नाही. हा काय ऑफलाईन नाही, ऑनलाईन क्लास आहे. आर द मेन सोर्सेस ऑफ दिस एनर्जी. आता ही जी एनर्जी आपल्या ऑर्गन्सला लागणार ती कुठून घेतली आपण? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि लिपिड्स पासून. आता ही सगळी जी प्रोसेस होणार आहे एनर्जी घेण्याची, ती कुठं होणार आहे? माइटोकॉन्ड्रिया, बरोबर आहे. आता माइटोकॉन्ड्रियल तुम्हाला एक शब्द आठवतो का? जो बच्चा बच्चा जानता है माइटोकॉन्ड्रिया को क्या कहते? क्या कहते? चला कमेंट मध्ये लिहायचं पटकन, माझ्या आधी वाटणे बघायची मी काय लिहितोय. कमेंट मध्ये पटकन लिहायचं. पॉवर हाऊस, खुली बाबा हाऊस, बरोबर नाही. कुली पिक्चर पाहिला की नाही? पॉवर हाऊस. कोण आहे आपली पॉवर हाऊस? रजनीकांत. कोण आहे आपल्या बॉडीचा? माइटोकॉन्ड्रिया मित्रांनो, लक्षात. याच्यामध्ये या तिघांचा यूज करून आपली बॉडी काय करते? एनर्जी प्रोडक्शन करते, बरोबर की नाही. इच लाइफ प्रोसेसेस कंट्रीब्यूट्स इन इट्स ओन वे in the process of energy production. Function of all these life processes also requires the energy. बघा ना आता, म्हणजे हे असं झालं, कसं झालं की मी तुमच्यावरती डिपेंड आहे का? तर कारण की माझे लेक्चर्स चालले पाहिजे, बरोबर नाही. युट्यूबवर मला व्ह्यूज भेटले पाहिजे, आणि तुम्ही माझ्यावर डिपेंड आहे का? तर आपल्याला चांगला स्कोर आला पाहिजे बोर्ड एक्झाम. म्हणजे हे काय झालं, एकमेकांवरती डिपेंड राहणं. तसेच आपली बॉडीच आहे, म्हणजे एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा आपल्याला आधी काहीतरी एनर्जी लागते, बरोबर नाही. म्हणजे एकमेकांचं काय आहे? कोरिलेशन. ओके. आता हे तुम्हाला एक स्पेशल सांगितलं मी, मॅक्रोन्यूट्रिएंट्स. हे बघा तुम्हाला डायग्राम दाखवल्या, कार्ब्सची डायग्राम दाखवली, प्रोटीन्सची दाखवली, फॅटची दाखवली. आता सगळ्यांना माहिती कार्ब्स कुठून भेटते, प्रोटीन्स कुठून भेटते, फॅट्स कुठून भेटते, कोणते कोणते पदार्थ ज्याच्यातून. आता हे तर समजा फॉरेनचे पदार्थ आहे थोडेफार, काही काही त्याच्यामध्ये जे आपण डेली कन्झ्युम नाही करत, पण डेली कन्झ्युम करणारे म्हणजे तुमचं राईस असू द्या, किंवा तुमची पोळी असू द्या, किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, बरोबर नाही. याच्यामध्ये काय असते? तुमचे कार्बोहायड्रेट्स असतात. आणि दुसरं काय? प्रोटीन. प्रोटीन कशामध्ये असतं? तुमचं नॉनव्हेज असू द्या, व्हेज मध्ये मिल्क असू द्या, परत आणखी मिल्क नंतर काय? तुमचं पनीर आहे, योगर्ट आहे, त्याच्यानंतर सोयाबीन्स आहेत, बीन्स आहेत, मटकी बिटकी सगळं, म्हणजे सगळे स्प्राउट्स बिउट सगळे आले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फॅट्स मध्ये काय? फॅट्स मध्ये तुमचं जे एक्स्ट्रा ऑइली जे फूड खाता तुम्ही, बरोबर नाही, त्याच्यामध्ये तळलेले पदार्थ असतील, किंवा समजा हे असं बर्गर बिर्गर पिझ्झा असेल, बरोबर नाही, याच्यामध्ये काय असतात? फॅट्स असतात. आणि ह्याच्यापासून आपण माइटोकॉन्ड्रिया मधून काय बनवतो? एनर्जी बनवतो. एवढी फक्त तुम्हाला थीम लक्षात ठेवायची. बाकी आपण शिकू हो. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला शिकायचं काय तेच कळलं नाही तर शिकून काय फायदा आहे, बरोबर नाही. ह्युमन अँड अदर अॅनिमल्स कन्झ्युम द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. हे बघा कशी डायग्राम आली फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सची. म्हणजे तुम्हाला प्रेम झालं पाहिजे त्याच्याकडे बघून, काय नाही तर दुसरंच नका काढत बसू याच्यामध्ये, दुसऱ्याच गोष्टी आठवायच्या नाही तर तुम्हाला, बरोबर नाही.
एक लडकी थी दीवानी सी, एक लडके पे वो मरती थी. शॉर्ट पाहिली का नाही आपली? बघा लवकर जाऊन जा, एकदम फेमस शॉर्ट आहे आपली ती. हे बघा असा हार्ट शेप आहे. याच्या हार्ट शेप ठेवण्याचं कारणच असं होतं की तुम्हाला याच्याकडे बघून प्रेम जागृत झालं पाहिजे, लव आलं पाहिजे तुम्हाला, बरोबर नाही? हे बघा याचा शेप कसा आहे, बघा किती भारी दिसते. केळं बघा किती भारी दिसतंय, बरोबर नाही? हे लाल लाल काय आहे रे? लाल लाल हे जरा वेगळंच दिसतंय, मला पण नाव नाही माहिती. हे जामून दिसतंय बघा इथं, बरोबर नाही? हे संत्रा, हे पेरू, बरोबर नाही? ऍपल, ही मिरची. म्हणजे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स याचं एक चांगलं कॉम्बिनेशन या फोटोमध्ये दिसते तुम्हाला, बरोबर नाही? म्हणून त्याला आपण लवचा शेप दिलेला आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे की ह्युमन्स आणि ॲनिमल्स कशावरती डिपेंड आहे? ह्या गोष्टीवरती. हे खाऊन आपण जगतोय, बरोबर नाही? याच्यासोबत नॉनव्हेज पण खातो आपण, पण ते आता थोडंसं समजून घ्या तुम्ही. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जनरली ह्युमन्स डेली लाईफमध्ये हे खातात, बरोबर नाही? आता विषय असा आहे की प्लांट्स तसे नाही. प्लांट्स कसे बिचारे? प्लांट्सला आपण काय म्हणलेलो आहे? ऑटोट्रॉप्स. काय म्हणलोय? ऑटोट्रॉप्स. लक्षात घ्यायचंय शब्दांकडं. मी तुम्हाला एक एक वर्ड काय करतोय? डिनोट करून सांगतोय की तुम्हाला लक्षात कोणता शब्द ठेवायचा, मेन कोणता आहे. आता प्लांट शब्द लक्षात ठेवायसारखे काय नाही, पुढचा कंटेंट महत्वाचा आहे. काय आहे? प्लांट्स, ऑटोट्रॉप्स. आणि ह्युमन्स काय खातात, काय कंझ्युम करतात डेली? फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स. ती डायग्राम सुद्धा आपण बघितली. आता लक्ष द्या, प्लांट्स, ऑटोट्रॉप्स मिनिंग अर्थ काय ऑटोट्रॉप्सचा? ऑटोट्रॉप्स म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. काय करतात? ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? ते स्वतःचं फूड काय करतात? स्वतः बनवतात. हा माईक काऊन खाली खाली चालला राव? माईकला काही रव वाटा नाही वाटतं आजवर, बरोबर नाही? प्लांट्स काय करतात? ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवतात आणि त्याच्यातूनच त्यांना एनर्जी भेटते, बरोबर नाही? आता एक छोटीशी डायग्राम तुम्हाला इथं दिली मी. काय दिली? छोटीशी डायग्राम. त्याला झूम करू का? एक मिनिट. दिसते का सगळ्यांना डायग्राम? हे बघा झूम केली तुमच्यासाठी स्पेशल. हे बघा इथं सन दिसतोय तुम्हाला, सनलाइट बाहेर, युव्ही रेज बाहेर पडत आहे त्याच्यातून. हा दिसतोय तुम्हाला प्लांट्स. कोणतं फुल रे? जास्वंदाचं फुल वाटतंय का? हा, म्हणजे जास्वंदाचा प्लांट्स आहे, बरोबर आहे? याचे रूट्स तुम्हाला जमिनीमध्ये दिसत आहेत. आणि हे ब्लू काय काढलेलं आहे? हे ब्लू म्हणजे तुमचं वॉटर आहे. काय आहे? वॉटर. आता होतं काय? प्लांट्स कशा, तुम्हाला फोटोसिंथेसिस प्रोसेस माहिती आहे का? फोटोसिंथेसिस प्रोसेस शिकले का तुम्ही? नसेल शिकले तर आपल्याकडून आपण त्याचं पण एक लेक्चर घेऊ, बरं का? हे बघा काय करतं प्लांट्स? ऑक्सिजन बाहेर सोडतं, इथपर्यंत माहिती सर. कार्बन डायऑक्साईडचा यूज करतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो आणि तो ऑक्सिजन आपण घेतो. पण त्या कार्बन डायऑक्साईड कंझ्युम करण्यामागचं त्याचं कारण काय? कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतून मिळणारे हे मिनरल्स आणि वॉटर याच्यामधून आणि या सनलाइट मधून तो काय तयार करतो? तो तयार करतो त्याच्यासाठी फूड. काय तयार करतो? फूड. आणि ते फूड कोण कंझ्युम करतो? तो प्लांट्स. आणि त्या प्लांट्सला ते स्वतःचा फूड बनवल्यामुळे आपण काय करतो? आपण आयतं प्लांट्स कडून फूड घेतो. काय करतो? आयतं प्लांट्स कडून फूड घेतो. मग त्याला घरी मस्त फोडणी बिडणी देतो, मस्त भाजी बिजी करून खातो त्याची. पण त्यांचं तसं आहे का? नाही. त्यांना स्टार्टिंग पासून म्हणजे प्लांट्स उगवण्यापासून स्वतःचं फूड बनावं लागतं, बरोबर नाही? आलं लक्षात? आता म्हणून त्याला ऑटोट्रॉप म्हणलेलं आहे. या ऑटोट्रॉप शब्दाचा मिनिंग असतोय. आता ते स्टोअर सुद्धा करतात. दुसरं काय खासियत आहे त्यांची? आपण स्टोअर करतो का? सर करतो ना. रात्री जर बिर्याणी जास्त झाली असली तर आम्ही काय करतो? भांड्यामध्ये काढतो, त्याला फ्रीजमध्ये ठेवतो, बरोबर नाही? अरे तुम्ही एक दिवसासाठी स्टोअर करता आणि तुमच्या फ्रीजमध्ये असं किती स्टोअर आहे की तुम्ही किती मोठ्या गोष्टी ठेवू शकते. पण तसं प्लांट्स नाही. प्लांट्सच्या प्रत्येक भागात त्याचं स्टोरेज आहे. काय? प्रत्येक भागात स्टोरेज आहे. तो फ्रुट्स मध्ये, लिव्स मध्ये, स्टेम मध्ये, रूट्स मध्ये, म्हणजे त्याचे जेवढे पार्ट्स आहे त्याच्यामध्ये तो काय करू शकतो? ते स्टोअर करू शकतो. त्याचं अन्न म्हणजे फूड. आलं लक्षात? वी कंझ्युम ऑल दिस व्हेरियस प्लांट्स मटेरियल अँड ऑब्टेन डिफरंट न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स. आणि आपण काय करतो? आपण आहे ते लोक आहे, आपण त्या प्लांट्सला काय करतो? त्या प्लांट्सला उगवतो, त्याला कापतो आणि त्याला आपल्या घरी आणून काय करतो? आपण त्याला मस्त कट 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 पीस करतो त्याचं. ते नाही का कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, आहे का नाही? आठवलं नाही गाणं? मग तसं आपण कटकट करतो, त्याला मस्त असं तेलात मिठात असं फोडणी बिडणी देतो, बरोबर नाही? मसाले बिसाले टाकतो, असं टाकतं, बरोबर नाही? शेप लोक असे. मी आज शेप सारखाच दिसतोय का? थोडा व्हाईट ड्रेस आहे की नाही? चला, तर मग आपण काय करतो? आपण त्यांना फोडणी बिडणी देऊन आपण ते खातो. पण ते तसं करता का? नाही. ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि काय करता? स्वतःच अन्न स्वतः बनवून खातात. पण आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला त्यांच्यावरती डिपेंड राहावं लागतं, बरोबर नाही? एक तर त्यांच्यावरती, नाही तर दुसरं ॲनिमल्स वरती, कोंबडी, शेळी, बोकडं बिकडं, बरोबर नाही? आता याच्यामधून काय करतो आपण?
त्यांनी जी तयार केलंय ना स्वतःसाठी फूड, त्या फूड मधून आपण त्यांना कापल्यानंतर जे त्यांना आपण खातो त्या प्लांट्सला, बरोबर नाही. आता त्या प्लांट्स मध्ये काय असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, बरोबर नाही, किंवा कार्बोहायड्रेट्स असतात, काही झिरो कार्ब्स वाले सुद्धा प्लांट्स आहेत, बरोबर नाही, त्यांना आपण खातो, बरोबर नाही. आता फ्लॉवर झालं, फ्लॉवर मध्ये कार्ब्स लेवल एकदम कमी आहे, बरोबर नाही. अशा गोष्टी ज्या आहे किंवा फॅट्स असतील, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या फूड मधून भेटतात. ते फूड म्हणजे आपलं काय, प्लांट्स, जे की प्लांट स्वतःचं फूड काय करतात, स्वतः बनवतात. आलं लक्षात. एनर्जीचा सोर्स कळला तुम्हाला, आपलं फूड. आता कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रुट्स. ओके सर, काय वाचायचं याच्यामध्ये, आम्हाला माहिती आहे मिल्क, फ्रुट्स, जॅगरी. जॅगरी म्हणजे काय तुमचा, सांगा पटकन, काय, गुळ. केन शुगर म्हणजे काय सांगा पटकन. व्हेजिटेबल्स, पोटॅटोज. केन शुगर म्हणजे गन्ने का ज्यूस नाही पिये काय यार तुम्ही. पोटॅटोज, त्याच्यानंतर स्वीट पोटॅटोज, स्वीट मीट्स, सिरियल्स लाईक व्हीट. आता सिरियल्स लाईक व्हीट म्हणजे रोजचा खाता तुम्ही. व्हीट म्हणजे काय, गहू, मेज, रगी, ज्वार, बरोबर नाही. मिलेट राईस, ज्वारीची भाकरी खात नाही का तुम्ही. आता सांगायचा उद्देश इथं मेन तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, ही गोष्ट सगळ्यांना माहिती, ही लक्षात ठेवण्यासारखी नाहीये. लक्षात काय गोष्ट ठेवायची, इथं ते येल्लो पॉइंट दिसतोय तुम्हाला, येल्लो हायलाइटेड पॉइंट, हायलाइट करून दाखवलाय बघा मी तुम्हाला. येल्लो पॉइंट दिसला सगळ्यांना, पटकन सांगा दिसला का नाही. हे बघा, 4 किलो कॅलरीज एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स. सांगायचा मेन मोटिव्ह आहे की तुम्हाला कार्बोहायड्रेट्स या डेली जे आपण यूज करतो फूड खाण्यासाठी त्याच्यामधून भेटतात, पण तुम्हाला माहिती पाहिजे, त्याची किंमत माहिती पाहिजे, बरोबर नाही. काय म्हणलोय मी, 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स पासून किती एनर्जी भेटते आपल्याला, 4 किलो कॅलरीज. किती आकडा लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला विचारू शकता ते फिल इन द ब्लँक्स मध्ये, काय 4 किलो कॅलरीज. आलं लक्षात. 1 मार्काचा क्वेश्चन झाला की नाही तुमचा, बरोबर नाही. लेट अस स्टडी द वे विच दिस एनर्जी इज ऑब्टेन. आता आपण बघू की एनर्जी आपण कशी मिळवायची. ही जी कार्ब जे म्हणलं सर तुम्ही, ते डायलॉग नाही का, एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, ईश्वर के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर, बरोबर नाही. तशा प्रकारचे 1 ग्राम कार्बोहाइड्रेट की कीमत तुम क्या जानो बच्चों, 4 किलो कॅलरीज एनर्जी पर ग्राम होती है. समझ में आया क्या. नुसतं डाएट करते, पण थोडस बघा पुस्तकात दिलंय तुमच्या सगळं, किती एनर्जी गरजेची, काय गरजेचं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम एनर्जी प्रोडक्शन. आता आपण आलोय लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या एनर्जी प्रोडक्शन वरती. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पायरेशन अकर्स ऍट. आता सगळ्यात पहिले मला इथे क्लिअर करायचंय, तुम्ही म्हणशाल सर, काय म्हणणार तुम्ही, सर आतापर्यंत तुम्ही आम्हाला शिकवत होते एनर्जी, काय शिकवत होते, एनर्जी. तुम्ही सांगत होते खाण्यातून एनर्जी घ्यायची, खाण्यातून एनर्जी घ्यायची. ठीक आहे, आलं लक्षात, तिथपर्यंत ठीक होतं. आता रिस्पायरेशन कुठून आलं मध्येच, कन्फ्युजन होतं बरं का बऱ्याच मुलांना. मग या रिस्पायरेशनचा काय संबंध आहे, हे बघा मित्रांनो, कसं आहे, याच्या मागे एक बॅक स्टोरी आहे. काय बॅक स्टोरी आहे, रिस्पायरेशनची सेपरेट स्टोरी आहे. आता हे रिस्पायरेशन दिसते तुम्हाला, हे दिसतंय तुम्हाला, ही बॉडी दिसतेय, आपण या नाकातून घेतो बघा, इथं नाक असतं, बरोबर नाही. तुम्हाला काढूनच दाखवावं लागतं या सगळ्या गोष्टी, काढून म्हणजे डायग्रामच काढून दाखवावं लागते तुम्हाला सगळ्या गोष्टी, त्याशिवाय समजतच नाही तुम्हाला. हे बघा, हे नोज दिसलंय तुम्हाला, याचं चपटा नाक दिसलंय का, बरोबर नाही. या चपट्या नाकातून तो काय करतो, ऑक्सिजन घेतो. काय करतो, ऑक्सिजन घेतो. आता ते ऑक्सिजन पास होत ट्रकियामधून लंग्स मधून ॲल्व्होलायमध्ये, बरोबर नाही. इथं काय असतात तुमचे लंग्स. आता या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला डिटेल 11th आणि 12th मध्ये शिकायचं आहे, बरोबर नाही. आणि ते सुद्धा मीच शिकवणार तुम्हाला. आपले लेक्चर सुद्धा आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणून. जर बघायचे असेल ना, एखाद्याला इच्छा असेल ना खरंच 10वीच्या मुलाला की यार बघूच आपण 11thला काय शिकायचंय, तर जाऊन करा ते लेक्चर, माहिती का, तुम्हाला फायदा होईल त्याचा. बघा, हे लंग्स असतात, लंग्स मध्ये ॲल्व्होलाई असतात, ॲल्व्होलायमधून पास होऊन आहे ना, ती कुठं जातं, आपल्या टिश्यूज मध्ये. कुठं जातं, टिश्यूज मध्ये. आता हे सगळ्या बॉडीचे टिश्यूज आहे आपले, बरोबर नाही. ब्लड मधून कुठे जातं, ते टिश्यूज मध्ये. टिश्यूज मध्ये काय होतं, आपण हे सगळे कार्बोहायड्रेट्स त्याचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन होऊन ते सगळं स्टोअर असतं आपल्या टिश्यूज मध्ये, बरोबर नाही. त्या टिश्यूज मध्ये या ऑक्सिजनचा यूज होऊन, काय होऊन, ऑक्सिजनचा यूज होऊन आपण काय करतो, एनर्जी प्रोडक्शन करतो. म्हणजे आपल्याला जेवढी एनर्जी पाहिजे तेवढीच आपण बनवतो, बरोबर नाही. मग ते नंतर वापस ते त्याचा बाय प्रोडक्ट म्हणून CO2 बाहेर पडतो आणि आपण ते काय करतो, नाकातून बाहेर फेकतो. मग आता आला का नाही एनर्जी बनवायचा, खाण्याचा आणि रेस्पायरेशनचा संबंध. हा, तर मग असं शिकवायला पाहिजे. आता उगाच कन्फ्युजन करायचं, पोरांना समजत नाही काही नाही आणि वाचून दाखवायचं असं नाही. तिघांचा संबंध आहे. तुम्ही श्वास घेताय म्हणजे ऑक्सिजन घेताय. तुम्हाला मेन एअर आतमध्ये घेणं इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला ऑक्सिजन आतमध्ये घेणं इम्पॉर्टंट आहे. मग तो पास होणार, तुमच्या ब्लड मधून जाणार आणि ब्लड मधून कुठे जाणार, टिश्यूज मध्ये. आता तुम्ही अन्न पण घेताय, बरोबर नाही, म्हणजे फूड घेताय, ते फूड कुठे जाणार, तुमच्या
टिश्यूज मध्ये स्प्रेड होणार, म्हणजे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्ब्स, ग्लुकोज सगळं बरोबर नाही स्टोअर राहणार. आता त्या याचा फायदा कोण घेणार? आपल्या ऑक्सिजनचा. हे स्टोअर जे ग्लुकोज आहे ते घेणार, म्हणजे कार्ब्स जे मिनरल्स सगळ्या गोष्टी त्याचा यूज करून घेणार. ते त्याचा यूज केल्यानंतर काय म्हणणार की बाबा आता मी लय मोठी एनर्जी बनवली, आणि आता ते काय बाहेर काढणार? CO2 बाहेर काढणार. कळलं लक्षात? मग CO2 आपण वापस काय करतो? नाकावाटे बाहेर फेकतो. आलं लक्षात? श्वासाचा आणि एनर्जीचा कसा संबंध आहे आता आपण आणखीन डिटेल मध्ये जाऊ. रिस्पायरेशन आकार ॲट 2 लेवल्स. काय सांगितलंय? 2 लेवलला. एक आपलं बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. आता दोन्ही मधला फरक पण तुम्हाला सांगतो. बॉडी लेवल म्हणजे तुम्ही जे नाकातून एअर पास करताय बरोबर आहे, आतमध्ये घेताय बाहेर पास करताय, आतमध्ये घेताय बाहेर फेकताय बरोबर नाही, हे झालं तुमचं बॉडी लेवल रेस्पिरेशन. पण ऍक्च्युअली टिश्यूज मध्ये जे होतंय ते म्हणजे तुमचं काय? सेल्युलर रेस्पिरेशन. आलं लक्षात? आता हे सेल्युलर रेस्पिरेशन वापस एकदा सांगतोय. कोणाला डिटेलमध्ये शिकायची इच्छा असेल तर 11 चे लेक्चर आहे आपल्या चॅनलवरती, ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणून, तिथं तुम्ही शिकू शकता बरोबर नाही, एक्स्ट्रा नॉलेज गेन करायचं असलं तर. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रिस्पिरेशन अकरिंग ॲट बॉडी लेवल. बॉडी लेवलला सांगितलं मी तुम्हाला, ऑक्सिजन आतमध्ये घेतो, CO2 बाहेर सोडतो. इन केस ऑफ रिस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल, फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. बघा आता कुठं आलो आपण? टिश्यूज मध्ये. इथपर्यंत होतं बॉडी लेवलला. आता सेल्युलर रिस्पिरेशन मध्ये असं टच केलंय आपण. म्हणजे यांनी काय सांगितलंय की तुमचे जे फूड स्टफ्स प्रेझेंट आहेत, फूड स्टफ्स म्हणजे काय? तुमचे जे अन्नापासून म्हणजे तुम्ही घेतलेल्या फूड पासून जे तयार झालेल्या गोष्टी आहे, मग ते तुमचे विटॅमिन्स असू द्या, मिनरल्स असू द्या, प्रोटीन्स असू द्या, अमिनो ऍसिड्स असू द्या बरोबर नाही, म्हणजे त्या गोष्टींना ऑक्सिडाइज करायचं काम कोण करतं? हे ऑक्सिजन करतं. ऑक्सिडाइज म्हणजेच काय? ऑक्सिजन. ऑक्सिजन शब्दापासूनच ऑक्सिडाइज शब्द सिमिलर वाटतोय ना, असं लक्षात ठेवायचं बरोबर आहे का? मग आता ते विथ ऑर विदाउट, खाली सर वेगळं आहे, विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन म्हणलंय, म्हणजे ऑक्सिजनच्या हेल्पने सुद्धा ती गोष्ट होऊ शकते आणि विदाउट ऑक्सिजनच्या हेल्पने सुद्धा होऊ शकते. पण मला एक सांगा, जर आपण कंटिन्युअसली ऑक्सिजन घेतोय म्हणजे मला एक सांगा, कुठंतरी काय म्हणतोय मी, कुठंतरी ऑक्सिजन इम्पॉर्टंटच आहे का नाही? मान्य आहे विदाउट ऑक्सिजन होतंय, पण विदाउट ऑक्सिजन फार कमी एनर्जी तयार होती, फार कमी. आता ते पुढे बघणार आहे आपण, पण इथं फक्त आपण इथं जास्त एनर्जी तयार करायची आपल्याला बॉडीला, पूर्ण बॉडीला जास्त एनर्जी पाहिजे. पण त्यासाठी काय लागेल आपल्याला? विथ ऑक्सिजन लागेल बरोबर नाही. आता याचे 2 टाइप्स पडतात ह्याच एका वाक्यावरून. काय सांगितलंय मी? ह्याच एका सेंटेन्स वरून याचे 2 टाइप्स पडतात बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय शिकू? कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी कंझ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. इथपर्यंत माहिती आहे आपल्याला. रिक्वायर फॉर डेली नीड बरोबर आहे. दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. आता नवीन शब्द इंट्रोड्यूस झालाय ATP. नवीन नाहीये सर, फक्त ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय. काय सांगतोय बरं? असं किचकट करून पण नाही सांगत, बस काहीच नाही सांगत तुम्हाला. तुमच्यासाठी जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच सांगतो बरोबर आहे. ATP म्हणजे सपोज असं समजा तुम्ही, ATP म्हणजे तुमची करन्सी. काय? करन्सी. तुमच्या बॉडीची करन्सी काय? ATP. आता तुमची जी करन्सी आहे, आपली करन्सी कोणती? तुमची काय सांगतोय मी, आपली करन्सी कोणती आहे? रुपीज. काय आहे? रुपीज. फॉरेन म्हणजे UK ची कोणती आहे? डॉलर्स. आलं लक्षात? म्हणजे ह्या करन्सी मोजायचं युनिट आहे. काय? युनिट आहे. तसं याचं युनिट आपल्या बॉडी मधली एनर्जी, ती एक करन्सी आहे, त्याचं युनिट काय? ATP. आहे का नाही? सोप्या शब्दात. कशाला जायचं फुल फॉर्म काय, शॉर्ट फॉर्म काय, हे काय उघड डोक्याला ताण नाही द्यायचा. फक्त लक्षात ठेवायचं करन्सी युनिट. काय? आपली जी एनर्जी ती करन्सी जर त्याला मानला आपण तर त्याचं युनिट काय? आपलं ATP आहे बरोबर आहे. आणि त्याचा सावत्र भाऊ आहे NADH2 FADH2, ते सुद्धा सांगा नंतर. फॉर दिस पर्पज ग्लुकोज. आता नाव आलंय कोणाचं? बादशाह आलाय. बादशाहों की गली में आकर काय म्हणलंय? बादशाहों की गली में आकर बादशाहों का पता नहीं पूछते, गुलामों के झुके हुए सुरने. हे असं होतं बघा, शेर मारायला गेलो ना पचका होऊन जातो, त्याच्यामुळे मी शेर मारत नाही. पण एक आता पूर्ण करतो. बादशाहों की गली में आकर, बादशाहों की गली में आकर बादशाहों का पता नहीं पूछते, गुलामों के झुके हुए सर अपने आप बता देते. बारीक नाही, तालिया तालिया. इर्शाद इर्शाद. हे बघा, फॉर दिस पर्पज ग्लुकोज काय? बादशाह. अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. दिस इज कॉल्ड ॲज अ सेल्युलर रेस्पिरेशन. कारण की हे सेल्स मध्ये होत आहेत बरोबर नाही, सेल्स मध्ये होते म्हणून काय म्हणलं आपण त्याला? सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, आलं लक्षात? हे थोडंसं तुम्हाला एक आयडिया देतो सेल्युलर रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं. हे बघा, सगळ्यात पहिले ग्लुकोजचं काय होणार? ग्लुकोजचं कन्व्हर्जन होणार पायरुविक ऍसिड मध्ये, त्याला आपण ग्लायकोलिसिस म्हणलो.
त्याच्यामध्ये एटीपी बनणार, नंतर क्रेब्स सायकल नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, की ज्याच्यामध्ये आपलं जे एटीपी, NADH2, FADH2 ज्या ज्या करन्सीज तयार झालेल्या आहे म्हणजे गोळा केले आपण, त्याचं काय होणार, कन्व्हर्जन होणार. म्हणजे एक प्रकारे असं तुम्हाला एक स्टोरी वाईज सांगतो मी समजून, आता सध्या नका, एवढं लक्षात ठेवा फक्त. ओके, आलं लक्षात, कळलं तुम्हाला एटीपी काय आहे आणि सेल्युलर रेस्पिरेशन काय हे लक्षात ठेवायचं बरं का. ग्लुकोज सेल्युलर रेस्पिरेशनची डेफिनेशन आली पाहिजे तुम्हाला, पेपरला विचारू शकते. सेल्युलर रेस्पिरेशन अकर्स अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय 2 मेथड्स. आता हे सेल्युलर रेस्पिरेशन बॉडीमध्ये 2 पद्धतीने होतो. एक एरोबिक रेस्पिरेशन, आपण म्हणलो होतो ना एनर्जी प्रोडक्शन होतंय पण विथ ऑक्सिजन पण होते आणि विदाउट ऑक्सिजन पण होते. त्यातलं विथ ऑक्सिजन वाला कोणतं आहे, एरोबिक. ओके, आणि जे विदाउट ऑक्सिजन आहे ते काय आहे, अनएरोबिक. काय आहे, अनएरोबिक. आता इन एरोबिक रिस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप्स. आता त्या 3 स्टेप्स कोणत्या आहे, त्यातली सगळ्यात पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. काय आहे, सगळ्यात पहिली स्टेप ग्लायकोलिसिस. आता नावातच काय आहे, लिसिस आहे. आता शब्दाला बघा कसं फोडायचं मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही रे पोरांनो. तुम्ही काय, तुम्ही आपलं लेक्चर करा फक्त, तुम्हाला एकदम ट्रिक सांगत जाईन मी, सोप्या असं शिकवता कंटिन्यू मध्ये सांगत जाईल. एखाद्या शब्दाला कसं पाठ करायचं तुम्हाला आठवत नाही ना, ग्लायकोलिसिस मध्ये काय होतंय नाही आठवते ना, शब्दाकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिलं काय आहे, ग्लायको. काय शब्द आहे, ग्लायको. सर हा शब्द कुठेतरी मॅच होतोय कशाला, ग्लुकोजला. ओके, मॅच होतो म्हणजे त्याच्यापासूनच आलेला आहे तो, पण मी जर ज्याला आठवतच नाही त्याच्यासाठी सांगतोय. काय होतोय, ग्लुकोज. म्हणजे सर या प्रोसेस मध्ये काहीतरी ग्लुकोजचा संबंध आहे. ओके, आता पुढचा शब्द काय आहे, लिसिस. लिसिस म्हणजे काय, लिसिस म्हणजे तुमचं ब्रेकडाऊन. काय आहे, ब्रेकडाऊन. म्हणजे सर असं लक्षात येतंय की इथं आपलं जे आहे ना ग्लुकोज आहे ना, त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार आहे, बरोबर नाही. म्हणजेच काय, त्या प्रोसेसला काय म्हणतोय आपण, ग्लायकोलिसिस. आता हे होणार कुठे आहे, हे होणार आहे तुमचं सायटोप्लाझम मध्ये. कुठं होणार आहे, सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे ही जर तुमची सेल आहे अशी, बरोबर आहे, हे तुमचं न्यूक्लियस आहे, तर हा जो पार्ट असतो ना तुमचा रिकामा, हा पार्ट म्हणजे काय तुमचा सायटोप्लाझम. त्याच्यामध्ये मग भरपूर गोष्टी प्रेझेंट असतात, बरोबर नाही. माहिती तुम्हाला प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक सेल्स मध्ये कोणत्या गोष्टी प्रेझेंट असतात. आता या सायटोप्लाझम मध्ये काय होतंय, तुमचं ग्लायकोलिसिस होते. पहिली स्टेप तुमची 3 स्टेप बघायची आहे, त्यातली पहिली स्टेप. चला मग चालू करू. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. काय म्हणलंय, ग्लुकोज. आला का संबंध, अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज. शब्द लक्षात ठेवा, ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस अँड 2. काय म्हणलंय, अँड 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. चला मग लगेच साइडला आपण लिहून ठेवायचं. कसं आहे, याच्या भरोश्यावर जायचं नाही, कशाच्या, या सेंटेन्सच्या भरोश्यावर जायचं नाही, नाही तर तुमचं कसं होऊन जाईल, अवघड होऊन जाईल. लगेच आपण चार्ट काढायचा आहे. काय काढायचं आहे, चार्ट नाही रे मित्रांनो, चार्ट काढायचा आहे. काय काढायचं आहे, चार्ट. ओके, चला ब्लँक पेज घेतलेलं आहे मी. चला तुम्हाला करून दाखवतोय, आता चार्ट काढून दाखवतोय. गायब व्हायचं नाही कोणीच. चला लगेच कुठं आलो आपण, ग्लायकोलिसिस, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की सगळ्यात पहिले काय, ग्लुकोज. ओके, या ग्लुकोजचं कन्व्हर्जन कोणामध्ये होणार आहे, पायरुविक ऍसिड. कोणामध्ये, पायरुविक ऍसिड मध्ये. आलं लक्षात, पायरुविक. काय झालं यार माझ्या अक्षरांना, का हे अक्षर असं करतंय माझ्यासोबत. हे बघा दिसतंय आता सगळ्यांना. हे बघा ग्लुकोज. काय लिहितोय मी, ग्लुकोजचं कशामध्ये होणार आहे, पायरुविक ऍसिड. ओके, पायरुविक. अक्षर चांगलं नाही, थोडस ऍडजस्ट करा मित्रांनो. ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होणार आहे. बरं, एका पायरुविक ऍसिड मध्ये नाही, एका ग्लुकोज पासून किती, 2. आता हे 2 ला मी वेगळ्या पेनाने लिहितो बरं का, स्पेशल तुम्हाला समजण्यासाठी. किती होणार, 2. आता हे होत असताना बरं का, हे होत असताना काय सांगितलं त्यांनी, काय काय बनतंय त्याच्यासोबत, पायरुविक ऍसिड सोबत. चला पटकन सांगा काय काय बनतंय, आठवत नाही का, अरे कसले रे तुम्ही, लगेच विसरले का. हा, 2 ATP. प्रत्येक गोष्ट 2-2 बनते, बरोबर आहे. 2 ATP. त्याच्यानंतर काय, वॉटर. आलं लक्षात, वॉटर. क्वार्टर नाही म्हणायचं, वॉटर. ATP आणि वॉटर आपल्या कामाचे फक्त कोणत्या गोष्टी आहे, 2. ह्या 2 गोष्टी, खालचं काय आपल्या कामाचं नाही. ओके, आता या 2 ला पण मी कसं लिहिणार आहे, या 2 ला पण मी असं लिहिणार आहे. मला एक सांगा, याच्यामध्ये तुम्हाला काय अवघड दिसतंय, काही दिसतंय का अवघड, नाही एकदम सिंपल. सर ग्लुकोजचं कन्व्हर्जन झालं पायरुविक ऍसिड मध्ये, फक्त नाव लक्षात ठेवायचं, पायरुविक ऍसिड. 2-3 वेळेस म्हणायचं, पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड. ओके,
पायरुविक ऍसिड. आलं लक्षात. आता हे 2 पायरुविक ऍसिड तयार झाले ग्लुकोज मॉलिक्यूल पासून. हे तयार होत असताना त्यासोबत आणखी काय तयार झालं, एटीपी आणि वॉटर मॉलिक्यूल्स. आलं लक्षात. एटीपी किती, 2 एटीपी. किती, 2 एटीपी. चला मग कुठं चला सर, चला कुठं तरी. ओके. पायरुविक ऍसिड, एटीपी, NaDH2 अँड वॉटर आर फॉर्म. NaDH2 पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ते लिहायच्या गडबडीत विसरून गेलो मी. एटीपी आणि NaDH2. ओके. या 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या, पायरुविक ऍसिड, एटीपी आणि NaDH2. मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्वर्टेड इनटू मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम A. 2 molecules of NaDH2 and 2 molecules of CO2 are released during this process. चला मित्रांनो, परत एकदा आपण आपल्या डायग्राम कडे जाऊया. डायग्राम मी सेव्ह केली नसल्यामुळे ती सेव्ह झालेली नाहीये, पण काही टेन्शन नाही, अशीच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. नोट्स एकदा काढून ठेवल्या त्याच्याकडे बघितलं नाही तर काही फायदा का. प्रॅक्टिस झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, प्रॅक्टिस. तर लगेच काढा डायग्राम. आता पाठ झाली असेल सगळ्याला. काय, ग्लुकोज. ओके. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये, चला सांगा पटकन. 2 पायरुविक ऍसिड मध्ये. कशामध्ये, 2 पायरुविक ऍसिड मध्ये. त्याच्यासोबत आणखी काय काय तयार होतं, त्याच्यासोबत सर 2 एटीपी तयार होतात. पटकन माझ्यासोबत लिहायचंय. त्याच्यानंतर काय, 2 NaDH2. कमेंट मध्ये सांगायचंय, लिहायचं जीवावर आला असेल तर कमेंट मध्ये सांगायचं 2 NaDH2 आणि प्लस काय, वॉटर. ओके. आता या वॉटरशी आपल्याला काय घेणं नाही, आपले मेन इम्पॉर्टंट कोणते, या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. ओके. आता याच्यानंतर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, ऍसिटिल. काय, ऍसिटिल. डिटेल मध्ये जायचं नाही, हे नाव डायरेक्ट पाठच करायचे. याचा मिनिंग समजा कोणी जर सांगत असलं तर त्याच्याकडे म्हणायचं बिलकुल ऐकायचं नाही, म्हणायचं आम्हाला आमच्या कामापुरतं सांगा तुम्ही सध्या, बरं नाही. तुम्ही जास्त शहाणपणा करायला जाते, जास्त डिटेल मध्ये जायला पाहते आणि मग तुम्हाला जे सिंपल गोष्ट आहे ती सुद्धा समजत नाही. काय सांगितलं, ऍसिटिल कोएन्झाइम आहे आणि याच्यामध्ये काय रिलीज होते तुमची, NaDH2. काय रिलीज होतंय तुमचं, NaDH2 आणि काय प्लस CO2. आलं का लक्षात, आलं का पाथवे लक्षात. सिंपल आहे का नाही. ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये फक्त एवढ्या गोष्टी होत्या. काय, ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड, 2 पायरुविक ऍसिड तयार होते, 2 एटीपी तयार होते, 2 NaDH2 तयार होते. ओके. त्याच्यानंतर आपण येतो ऍसिटिल कोएन्झाइम कडे. त्याच्यामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम कडून NaDH2 आणि CO2. इथं लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, 2 एटीपी तयार झाले, 2 NaDH2 तयार झाले, बरोबर आहे. इथं NaDH2 तयार झाला, इथं CO2 ला विसरून जा. ओके. याच्यावर फोकस करा आणि याच्यावर फोकस करा. ओके. चला सेव करा रे भाई. चला कुठं चला, सेव होत नाही यार याच्यावर. चला. तर काय बघितलं आपण, पायरुविक ऍसिड फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्वर्टेड टू मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम. 2 molecules of NaDH2 and 2 molecules of CO2 are released during this process. आलं लक्षात. मोजत जायच्या किती झाले तर आता काय, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, क्रेब्स सायकल. म्हणजेच काय, घाबरायचं नाही. सायकल सर लय मोठी दिसतीये, अरे जी सायकल तू चालवतो ना त्याच्यापेक्षा पण छोटी. काय सांगितलं, त्याच्यापेक्षा पण छोटी. कारण की ही मी तुला शिकवणारच नाही, ही फक्त तुला डेमो द्यायला आणली की तुला भविष्यात काय शिकायचंय, कळलं का. हा, टच करून आणलंय तुला 11th ला. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोए एंटर द मायटोकॉन्ड्रिया. हे बघा, एवढ्या वेळ ती ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठे चालू होती, सायटोप्लाझम मध्ये. आता त्यांना कुठे एंट्री घेतली, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे काय, मायटोकॉन्ड्रिया. आता सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन्स कॉल्ड ॲज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. आता सर ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल याला वापस क्रेब्स सायकल का नाव दिलंय, तर मित्रा क्रेब्स सायकल हे त्याच्या सायंटिस्टनं ज्यांना शोध लावला त्याच्या नावावरून त्याला नाव आलंय, क्रेब्स सायकल. ओके. क्रेब्स नाव होते सायंटिस्ट. आलं लक्षात. हे आता मायटोकॉन्ड्रिया मध्ये होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ऍसिटिल पार्ट ऑफ ऍसिटिल कोए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. आता इथपर्यंत ग्लुकोजला ऑक्सिडाइज केलं, आता कुठं ऍसिटिल जो पार्ट आहे तर ऍसिटिल पार्ट कम्प्लिटली ऑक्सिडाइज थ्रू दिस सायक्लिकल प्रोसेस अँड मॉलिक्युल्स CO2, H2O, NaDH2, FADH2 आर डिराइव्ड. आता हे NaDH2 पहिले थोडंसं डायजेस्ट केलं सर आम्ही, बरोबर नाही. एटीपी तर तुम्ही सांगितलं एकदम चांगलं समजून, पण NaDH2 ला थोडंसं सावत्र भाऊ म्हणून ऍडजस्ट केलं. पण FADH2 त्याचा सावत्र भाऊ, म्हणजे बघा 2 सावत्र भाऊ कोणाला आहे, एटीपी ला. सेम काम आहे दोन्हीचं, पण करन्सीज येत्या. आता तुम्हाला एकदम डिटेल मध्ये सायकल दाखवतो, क्रेब्स सायकल, बरं का. हे बघा, हे ऍसिटिल कोए होतंय, दिसतंय सगळ्यांना. ऍसिटिल कोएनं काय केलं, कशापासून झालं, ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड पासून ऍसिटिल कोए. यानं एंट्री कुठे घेतली, सिट्रिक ऍसिड. आता हे कम्प्लिटली विसरून जा तुम्ही नाव, बरं का.
कम्प्लिटली हे तुम्हाला 11th-12th ला शिकायचं आहे, स्पेशल ही सायकल, बरोबर नाही, कम्प्लिटली विसरून जा. तुम्हाला लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या फक्त माहिती का, NADH2 हे खालचं दिसतंय का, ATP FADH2 NADH2. चला मोजा किती झाले NADH2, 1 2, किती 2, त्याच्यानंतर काय आलं 3, म्हणजे NADH2 किती झाले 3. लिहू का मी इथं, लिहूनच घेतो, तसे तुम्हाला लक्षात राहणार नाही मी लिहिल्याशिवाय, कारण तुम्ही तर काही लिहिणार नाही. अरे कमेंट मध्ये काही तर लिहित जा, थोडस नुसतेच येऊन फुकट मध्ये बघून जाते, थोडं कमेंट मध्ये लिहायचा, येस सर एकदम भारी सर, असं सर तसं सर, काय यार तुम्ही लोक. हे बघा किती झाले 3 NADH2. ओके चला आता मोजायचे FADH2 किती झाले. FADH2 किती पूर्ण बघून भेटलं सर, एक भेटलं सर FADH2 1. ओके हे तुम्हाला मुद्दाम लिहायला सांगतो मी, कारण याची गंमत लय भारी आहे. नंतर काय करतं माहिती का, नंतर याला आपल्याला काहीतरी झोल करायचं सोबत, बरं का. 1 FADH2 आणि त्याच्यानंतर ATP किती आहे 1. ओके 1 ATP. ओके सर आता ऍसिटिल कोए पर्यंत मोजले का तुम्ही किती झालते. सगळ्यात पहिले बघा 2 NADH2 आणि 2 ATP असे किती झाले होते, 2 ATP आणि 2 NADH2. ओके त्याच्यानंतर एक 2 NADH2 मॉलिक्युल्स काय आले होते, रिलीज झाले होते, बरोबर आहे. आता इथं किती NADH2 मॉलिक्युल तयार झालेले, 3 NADH2. किती FADH2 झाले, 1 FADH2 आणि 1 ATP. म्हणजे बघा क्रेब्स सायकल किती इम्पॉर्टंट आहे, बरोबर नाही. पूर्ण अर्ध्याच्या वर काम कोण करतंय, क्रेब्स सायकल. आता हे मधले नाव नका लक्षात ठेवू, फक्त लक्षात ठेवा 3 NADH2, 1 FADH2 आणि 1 ATP कोणापासून तयार झालाय, ऍसिटिलचं कम्प्लीट ऑक्सिडाइज केल्यानंतर काय तयार झालं या गोष्टी. आता एका ऍसिटिलचं असं आहे, आपले तयार किती झाले होते, 2 पायरुव्हिक ऍसिड पासून 2 ऍसिटिल कोए. मग याला तुम्ही काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं 2x वर लेक्चर पाहताना माझे, बरोबर नाही. मग तसं याला आता काय करायचं 2x न मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय केल्यावर काय होतं, मी खाली लिहितो 6 काय 6 NADH2. अरे पेन पडला मित्रांनो, घाबरू नका, ऍक्सिडेंट झालाय, छोटासा ऍक्सिडेंट झालाय पेनाचा, बरोबर नाही. ऑलिलू NADH2. ओके 2 FADH2 आणि 2 ATP. आलं का लक्षात, किती तयार झालं आता, 6 NADH2, 2 FADH2, 2 ATP अशा 2 ऍसिटिलचं ऑक्सिडायझेशन केल्यानंतर काय झालं, ह्या गोष्टी तयार झाल्या. एका याचं केलं तर किती झाल्या, 3 1 1. आलं लक्षात, 311. काय लक्षात ठेवायचं, 311 आणि 622. आलं लक्षात, 2 न जर याला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं 622. आलं लक्षात, एवढंच लक्षात ठेवायचंय. काय ठेवायचंय, एवढंच लक्षात ठेवायचंय. चला मग आता टाइमपास लय झाला, वळूया आपल्या पुढच्या टॉपिक कडे. ओके आलं लक्षात, क्रेब सायकल काय, एवढीच क्रेब सायकल आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे ते ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये होत होतं आणि हे कुठे होतंय, मायटोकॉन्ड्रिया मध्ये. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन्स काय गोष्ट आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन याची तुम्हाला एक स्टोरी सांगतो मी. आता तुम्ही इथपर्यंत काय होतं माहिती का, सगळ्यात पहिले तुम्ही असता 10th ला, काय असता 10th ला असताना ना तुम्हाला एका मुलीसोबत प्रेम होतं. काय होतं, प्रेम होतं. आता ते प्रेम इतक्या काय म्हणतात त्याला, इतकं पॉवरफुल होतं, म्हणजे इतक्या पुढे जातं की तुम्हाला 7 जन्म सोबत राहावं असं वाटतं, 7 जन्म. मग तुम्ही 11-12 सोबत राहता, त्याच्यानंतर तुमचे जे डिग्रीचं वर्ष आहे तेवढे वर्ष सोबत राहता. नंतर लागतो तुमच्या गर्लफ्रेंडला जॉब, अजून गर्लफ्रेंड आहे, लग्न झालेलं नाही तुमचं, तिला लागतो जॉब. ती जाती फॉरेनला, कुठं, UK ला, लंडनला पाठवा आपण तिला, बरं का. UK लंडनला तिकडे जाते फॉरेनला. तुम्ही बिचारे आपले गरीब बिचारे आपले इथंच बसले, बरोबर नाही, भारतामध्ये, आणि ती कुठे गेली, फॉरेनला. मग आता तुम्ही सुद्धा ती एक्झाम दिली, तिनं जी दिली होती ती, आणि ती क्रॅक केली, आणि तुमचा पण नंबर कुठं लागला आता तिथं, UK ला जॉब कुठं लागला, तिथं लागला, बरोबर नाही. आता तुम्ही तिला म्हणले हॅलो जानू, ती म्हणली बोल ना सोनू, बरोबर नाही, बाबू सोना. माझा नंबर तिकडे लागलाय आणि मी तिकडे येणार आहे जॉबसाठी. मग आपण दोघं मिळून लग्न करू आणि सेटल होऊ, कुठं, तिकडं फॉरेन मध्ये. मग ती म्हणली अरे पण तुला आधीच एक गोष्ट सांगते, काय की तू येताना ना जे रुपीज आहे तुझे, ते रुपीज इथं चालत नाही, त्या रुपीजला डॉलर मध्ये कन्वर्ट कर.
कशामध्ये? डॉलरमध्ये कन्वर्ट कर, ते इथं चालतात. बघा किती एकमेकाची किती काळजी घेत होती. तिला वाटलं ह्यो इथं येऊन पैसे काढीन, बिचारा एवढा शिकलेला आहे तो आणि त्याला ही गवार समजू राहिली. ती काय म्हणती, तू येशील रुपीज घेऊन, इथं म्हणशील हे घ्या 10 रुपये, एक आमदार बार द्या. इथं चालत नाही आमदार बार, बरोबर नाही? आमदार बार इथं चालत नाही आणि इथं 10 रुपये पण चालत नाही. तो इथं काय चालतं? इथं मॅकडॉनल्ड्स चालतं. काय चालतं? मॅकडॉनल्ड्स. इथं कोको कोला चालतो, इथं रेडबुल चालतं, इथं दुसरे ड्रिंक्स चालतात. इथं तुझं ते आमदार बार घेऊन कोणी नाही फिरणार. टपऱ्या दिसतात तुम्हाला फॉरेनला? दिसल्या कधी टपऱ्या? टपऱ्या नाही चालत तिथं. मग तिनं सांगितलं भाऊ, मग याला अक्कल यार, तिनं सांगितलं म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट आहे. मग तो काय केला, आता सपोज मी एक स्टोरी बनवली, ती स्टोरी सांगते तुम्हाला. आता तो काय होता, तो होता त्याच्याकडे रुपीज. काय होते? रुपीज. प्लीज रुपीज. हा होता तो मुलगा, बरोबर आहे? याच्याकडे होते रुपीज. हा गेला कुठं? ऑफिसमध्ये. कुठं गेला? त्या ऑफिसमध्ये, बरोबर आहे? सपोज असं समजा ही होती बँक. ते मनी हाइस्ट बघितली का सिरीज तुम्ही? त्या मनी हाइस्ट सिरीज मध्ये कशी असती बँक, ही होती बँक, बरोबर नाही? हा गेला इथं. यानं काय केलं, यानं सांगितलं की मला जायचंय माझ्या GF कर. जी कुठं होती? हे बघा, दुबईला नाही टाकत तिला, लंडन UK ला टाकतो सध्या, बरोबर नाही? तिथं होती. आता याला जायचंय तिथं, पण आधी कुठं जावं लागेल? बँकेत. त्यानं काय केलं, हे रुपीज घ्या म्हणला. काय म्हणला? हे रुपीज घ्या आणि मला डॉलर्स द्या. काय? रुपीज घ्या आणि डॉलर्स द्या. कारण तिथं डॉलर्स चालतात, तिथं रुपीज नाही चालत, तिथं डॉलर्स चालतात. आता सेम जी स्टोरी ना, ही सेम जी स्टोरी ती म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन ही होती मायटोकॉन्ड्रिया मध्येच आहे. पण आतापर्यंत तुम्ही काय जमा करत होते? आतापर्यंत तुम्ही ATP जमा करत होते, NADH2 जमा करत होते, FADH2 जमा करत होते, बरोबर नाही? अरे पण कोणत्या तरी एका याच्यात तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये बसवावं लागेल ना त्याला. तो असं म्हणणार आहे का, हा काय तुला हे पाहिजे का, यार ATP संपले राव, NADH2 घेऊन टाक. तो म्हणणार आहे का, यार NADH2 पण संपले, आज FADH2 घेऊन टाक. नाही, त्या प्रत्येक याला जे प्रत्येक आपण जे करन्सीचं युनिट बघितलं होतं रुपीज, त्या प्रत्येक याला एका याच्यात कन्वर्ट करावं लागणार आहे आपल्याला, बरोबर नाही? मग त्या एका याच्यात कन्वर्ट करायचं म्हणजे कोणतं? ATP. आता ATP मध्ये कन्वर्ट करायचे काम कोण करतं? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. म्हणजे ती बँक कोण आहे आपली? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आलं लक्षात? एकदम सिंपल आहे का नाही? त्याचं फक्त तुम्हाला काम सांगितलं मी काय या स्टोरी मधून. मग आता चला आपण बघू त्याच्यामध्ये काय काय सांगितले तुम्हाला. ओके, म्हणजे तुम्हाला हे तर कळलं की बाबा सगळ्याचं ट्रान्सफर आपल्याला ATP मध्ये करायचंय. आता ते कसं? हे बघा, मॉलिक्युल्स ऑफ NADH2. काय सांगितलंय? मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड FADH2 फॉर्म ड्युरिंग ऑल द अबाव प्रोसेसेस. मोजले का सगळ्यांनी? पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from each NADH2. चला चला लगेच लिहा. NADH2 पासून किती भेटते आपल्याला? 3 ATP. आता म्हणजे असं आलं की तो जो मुलगा जो आपला पिंट्या होता तो कुठे गेला? बँकेत गेला, त्याच्या पिंटीला भेटायला, बरोबर नाही? मग त्या बँकेत गेल्यानंतर त्यानं काय दिले? त्यानं दिले रुपीज. काय दिले त्यानं? सपोज आता जो भाव चालू असेल डॉलरचा, आपण असं गृहीत करू की 90 रुपीज चालू आहे, त्यानं 90 रुपीज दिले. 90 रुपीज दिल्यावर त्याला $1 भेटला. $1. तसं इथं कसं झालं? किती? एक NADH2. एक NADH2 चं किती झाले? त्याला 3 ATP भेटली. किती? 3 ATP. आता तसंच FADH2 चं. FADH2 एक FADH2 च्या बदल्यात त्याला किती भेटले? 2 ATP. कळतंय का तुम्हाला? सिंपल आहे का नाही? फक्त देवाणघेवाण चालू आहे. काय? देवाणघेवाण चालू आहे. इथं पैसे नाही तर इथं काय चालू आहे? आपले ATP वरून देवाणघेवाण. त्यानं काय केलं? NADH2 चं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये काय आलं? एका NADH2 चं 3 ATP भेटले आणि एका FADH2 चे 2 ATP भेटले. मग बघा सगळं शेवटी एका करन्सीत आलं नाही, एका युनिट मध्ये आलं नाही. रुपीज. आपल्याला पाहिजे रुपीज. आता रुपीजला जर डॉलर मध्ये कन्वर्ट करायचे असले तर आपल्याला माहिती काहीतरी गॅप आहे, तो भरून काढावा लागेल. तसा इथं गॅप आहे. आता इथं काय झालं? इथं NADH2 आणि FADH2 चालत नव्हते. मग आपल्याला करायचं होतं त्यांना ATP मध्ये कन्वर्जन. मग ATP मध्ये कन्वर्जन करण्यासाठी एका NADH2 पासून आपल्याला 3 ATP भेटायले आणि एका FADH2 पासून 2 ATP भेटायले. मग आपला फायदा आहे का नाही? मग त्याला घेऊन टाकले सगळे. आता हे बघा, besides ATP, water molecules are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. ही कुठं असती? फक्त माइटोकॉन्ड्रिया.
आपण काय बघितलं, 3 मॉलिक्युल्स एटीपी भेटतात NADH2 कडून आणि 2 मॉलिक्युल्स एटीपी भेटतात FADH2 कडून. याच्या सोबत वॉटर मॉलिक्युल सुद्धा फॉर्म होत आहेत. इन दिस रिएक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन इज ऑपरेटेड मायटोकॉन्ड्रिया ओनली. शेवटच्या 2 क्रेब सायकल आणि ETC मायटोकॉन्ड्रिया मध्येच होत आहेत. Thus the molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and a molecule of CO2 and H2O are produced along with energy. आता लक्षात आलं तुम्हाला, जे ऑक्सिजन घेतलं होतं ते ग्लुकोजने त्याचा वापर केला. आता ते सेल्स टिश्यूज मध्ये त्याचा पूर्णपणे वापर झालेला आहे. मग बाहेर काय पडणार आहे बाय प्रोडक्ट म्हणून? काय पडणार आहे? चला लवकर सांगा, काय बाहेर पडणार आहे? H2O आणि CO2. आलं लक्षात? H2O आणि CO2 अलॉंग विथ काय? आपली एनर्जी. काय? एनर्जी. म्हणजे हा सगळा खेळ जो आपण केला तो एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी, आणि त्या ऑक्सिजनचा यूज करून आपण एनर्जी बनवली आपल्या टिश्यूज मध्ये, आणि त्याच्यातून बाय प्रोडक्ट म्हणून कोण बाहेर पडलं? CO2 वॉटर, जे की आपण वापस आपल्या एक्झलेशन ज्याला आपण म्हणतो, बरोबर नाही, एक्सपायरेशन, त्याच्या थ्रू काय केलं? बाहेर फेकून दिलं. आलं लक्षात? CO2 वेस्ट प्रोडक्ट आहे आपल्या बॉडीसाठी. म्हणजे किती सोपं होतं एनर्जी प्रोडक्शन. अवघड आहे का? बिलकुल नाही. तुम्ही म्हणजे सर आम्ही एवढे दिवस ऐकत होतो प्रोटीन एनर्जी भेटती, प्रोटीन एनर्जी भेटती. बरोबर आहे. काय म्हणलं मी? बरोबर आहे. तू काय केलं? तू प्रोटीन घेतली, बरोबर नाही. प्रोटीन घेतल्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन झालं अमिनो ऍसिड्स मध्ये. अमिनो ऍसिड्स मध्ये ब्रेकडाऊन झाल्यानंतर आता ते अमिनो ऍसिड्स पसरलेले तुझ्या याच्यामध्ये, बरोबर नाही, सेल्स मध्ये. जेव्हा तुला एनर्जी पाहिजे, एखादं प्रोटीन तुला बनवायचंय, प्रोटीन सिंथेसिस करायचंय, आपण बघितलं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, त्या प्रोटीन सिंथेसिस करण्यामध्ये जेवढी गरज आहे तुला प्रोटीनची, आता समजा केसांमध्ये हे करायचंय तुला, स्किन मध्ये मेलॅनिन करायचंय, बरोबर नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुला आधी त्या अमिनो ऍसिड्स मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, आणि अमिनो ऍसिड्सच्या नंतर त्या ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या 3 प्रोसेस मधून काय करणार आहे आपण? त्या 3 प्रोसेस मधून आपलं प्रोटीन सिंथेसिस करणार आहे. ते आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन मध्ये कंप्लीट घेतलेलं आहे. ज्याला अडचण आली असेल त्या टॉपिक मध्ये तर त्याने आपलं लेक्चर जाऊन करा, बरोबर नाही, आवडेल सगळ्यांना, बरोबर नाही. आता इथं काय बघतोय आपण? एनर्जी प्रोडक्शन. आता प्रोटीन पासून पण घेतो आपण एनर्जी, फॅट्स पासून सुद्धा घेतो, लिपिड्स पासून सुद्धा घेतो, बरोबर नाही. पण ते कसं घेतो ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहे, कारण हेच तुम्हाला लय जड होणार आहे. म्हणून मी आज फक्त तुम्हाला एवढंच ठेवलंय की कार्बोहायड्रेट्स एनर्जी, कार्बोहायड्रेट्स एनर्जी. ओके, तेवढंच ठेवलं. आता तुम्हाला फास्ट मध्ये एक काय सांगतो, चार्ट सांगतो, कसं लक्षात ठेवायचं, बरं का. चार्ट सांगतो. चला माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचंय, बरं का. तुम्ही कुठं बसलेला असू द्या, घरात असू द्या, कोणी तुमच्या आजूबाजूला असू द्या, पटपट म्हणायचं. आता फास्ट, शेवटचा दी एंड करायचा आपल्याला. हा आहे तुमचा ग्लुकोज. काय आहे? ग्लुकोज. कस काय चार्ट पाठवत नाही रे तुम्हाला? मी सांगितल्यावर मला कस काय झाला? मला आत्ताच झाला तुमच्या समोर. हे बघा काय, पटपट लिहायचं. 2 पायरुविक ऍसिड. काय? 2 पायरुविक ऍसिड. लिहिलं सगळ्यांनी? चला याच्यासोबत काय बनलं? 2 ATP. ओके, याच्यासोबत काय बनलं? 2 NADH2. काय बनले? 2 NADH2 प्लस वॉटर. चला हे आपल्या कामाचं नाहीये, सोडून द्या. याच्यानंतर कन्व्हर्जन कशात झालं याचं? 2 ऍसिटिल कोएन्झाइम A. ओके, आलं लक्षात? दिसतंय का ए? चला लिहिलं का पटकन? 2 ऍसिटिल को A. याच्यामध्ये काय झालं? 2 NADH2 रिलीज झाले. ओके, आलं लक्षात? 2 NADH2 रिलीज झाले. आता ह्या ऍसिटिल कोएचा आपण बघितलं होतं, याचं वापस ऑक्सिडेशन करायचंय. याला आपण क्रेब्स सायकल म्हणतो, बरोबर आहे. इथून क्रेब्स सायकल आता स्टार्ट झाली. आता इथं आपल्याला किती भेटले क्रेब्स सायकल? याचं ऑक्सिडायझेशन झाल्यानंतर किती भेटले आपल्याला? याच्यानंतर आपल्याला भेटले किती? बोला. 2 मॉलिक्यूल पासून किती भेटले होते? 6 NADH2 लिहायचे लगेच. 6 NADH2 प्लस आय थिंक काय भेटलं होतं आपल्याला? चला आठवा पटकन. काय भेटलं होतं? FADH2 किती भेटले होते? 1. मग असे 2 याच्यापासून किती झाले? 2 FADH2. 2 FADH2 आणि प्लस काय भेटलं होतं आपल्याला? आठवा पटकन. प्लस काय भेटलं होतं? प्लस भेटलं होतं आपल्याला ATP. 1 भेटला होता का? नाही, एका मॉलिक्यूल पासून 1 भेटला होता. आता काय? 2. इथपर्यंत प्रोसेसला काय म्हणायचं? चला सांगा पटकन कमेंट मध्ये सांगा. इथपर्यंत या प्रोसेसला काय म्हणायचं? दिसतंय का सगळ्यांना? यस सर, याला म्हणायचं ग्लायकोलिसिस. कमेंट मध्ये लिहिलंय का सगळ्यांनी? यस, याला काय म्हणायचं? ग्लायकोलिसिस. कुठपर्यंत? ऍसिटिल कोएपर्यंत. इथून पुढं इथपर्यंत याला काय म्हणायचं?
क्रेप सायकल. काय म्हणणार तुम्ही? क्रेप सायकल. मुद्दा म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये घेतलेलं नाही, तुमच्या कामापुरतच तुम्हाला सांगतोय क्रेप सायकल. कारण डिटेलमध्ये घेत बसला असतो तर तुमच्या लई डोक्याच्या वर गेला असतं, बरोबर नाही? तुम्ही लेक्चरला लाईक सोडून डिसलाईक करून पळून गेले असते. क्रेप सायकल. क्रेप सायकल मध्ये काय काय बनलं आलं लक्षात? ती सायकल सध्या तुमच्या गरजेची नाही. याच्यानंतर याच्यापासून काय बनले? याच्यापासून बनले एटीपीज. काय बनले? शेवटचं तुमचं काय होतं? कशासाठी चालू होतं हे सगळा खेळ? एटीपीज प्लस CO2. काय? एटीपी प्लस CO2 प्लस वॉटर, क्वाटार. आलं लक्षात? हे कुठं झालं तुमचं? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन, ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. आता मला सांगा काय अवघड होतं? काय अवघड होतं? ग्लायकोलिसिस, पायरुविक ऍसिड, 2 ऍसिडिल कोए, 6 NADH2, 2 FADH2, 2 ATP. अवघड होतं का काही? नाही. आता तुम्हाला काय करायचंय, याचा पटकन स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करायची. कशाला? ग्लायकोलिसिस मध्ये काय काय बनलं, सध्या हेच लक्षात ठेवायचं. ग्लायकोलिसिस मध्ये काय काय बनलं, क्रेप सायकल मध्ये काय काय बनलं आणि ETC मध्ये काय काय बनलं. हे जर काय बनलं लक्षात ठेवलं ना, तर हे मधले जे नाव आहे ना, पायरुविक ऍसिड, ऍसिडिल कोए, ते ऑटोमॅटिक तुमच्या पाठ होऊन जाईल, बरोबर नाही? आणि जे क्रेप सायकल, ते जे ETC, पूर्ण सायकल जी ETC ची चेन, हे सगळं मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतं आणि आपलं ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये होतं. आणि हे सगळं तुम्हाला 11th 12th ला ऐकीन भारी शिकता येईल, बरोबर नाही? मग सध्या फक्त तुमचं काय, सध्या फक्त याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं तुम्हाला. तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट बघू. हे होतं तुमचं एरोबिक रेस्पायरेशनचं, ज्याच्यामध्ये की ऑक्सिजनचं काय होतं? युटिलायझेशन होतं. आता विदाऊट ऑक्सिजन जे आहे तुमचं अनएरोबिक रेस्पायरेशन, ते आपण कधी बघणार आहे? उद्याच्या लेक्चरमध्ये. कोणीही काय म्हणतात त्याला, आपला सिक्वेन्स तोडायचा नाही, लिंक तोडायची नाही. उद्याच्या लेक्चरला सुद्धा सगळ्यांनी प्रेझेंटी लावायची आहे, लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आपल्या चॅनलला. कारण तुमच्यासाठीच आपण हे सगळं करतोय. तुमच्यापर्यंत सगळ्या अपडेट्स पोहोचल्या पाहिजे. आणि आतापासून सबस्क्राईब केलं तर 11th ला सबस्क्राईब करायची गरज नाही पडणार. कारण की आपण ह्याच चॅनलवरती काय करतोय, तुमचं 11th नीट बायोलॉजी सुद्धा घेतोय मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी, बरोबर नाही? तर चला, तुम्हाला सगळ्यांना बोर्ड एक्झामसाठी ऑल द बेस्ट. सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. बाय, टेक केअर.